मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। तर वाल्मिक कराडची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होता। जो व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराडनं असं म्हटलेलं आहे की खंडणीची खोटी केस आपल्यावर दाखल झालेली आहे। हत्येशी आपला कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, नाव गोवलं जात आहे, राजकीय द्वेषापोटी आपलं नाव जे आहे ते जोडलं जात आहे असं वाल्मिक कराडनं म्हटलं। आणि त्याच्यानंतर बातमी आली ती म्हणजे वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलेला आहे, त्याने सरेंडर केलेला आहे। वाल्मिक कराड CIDला शरण आलेला असून त्याला आता केस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचं वाल्मिक कराडनं म्हटलंय। शरण येण्यापूर्वी त्यानं हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि तो मीडियापर्यंत पोहोचवला होता। त्यानंतर वाल्मिक कराड पुण्यामध्ये CIDच्या कार्यालयामध्ये शरण आला। मात्र खंडणीची खोटी केस आपल्यावर लावण्यात आली असा आरोप त्यानं केलाय। त्याचबरोबर हे सगळं प्रकरण राजकीय असल्याचा आरोप देखील वाल्मिक कराडनं केलाय। वाल्मिक कराडला CIDनं आता ताब्यात घेतलेलं असून त्याला आता केस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। CID कडून तपासाची चक्र जी आहे ती वेगानं फिरवली जात आहे। तर वाल्मिक कराडची खाती सुद्धा गोठवण्यात आलेली आहेत आणि वाल्मिक कराडशी संबंधित असलेले आणि या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या लोकांची चौकशी सुद्धा CID कडून केली जाते। आणि शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडनं काय म्हटलं आपण पुन्हा एकदा पाहूयात। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। आपल्यासोबत जरांगे पाटील देखील आहेत। पाटील, वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलेले आहेत, काय पहिल्यांदा प्रतिक्रिया आहे? कोण आलंय आणि काय आलंय मला नाही देणं घेणं त्याची। कोण आलाय आणि कोण नाही आला आणि काय केलंय आणि त्याच्याशिवाय मला देणं घेणं नाही। आमच्या भावाची क्रूर हत्या केली, याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मग तो कोणी असू दे, त्याच्या सुटता कामा नाही। अजिबात सुटता कामा नाही, नाटकं करायचे नाही। हे जेवढे आरोपी आहेत आता तपासात सुद्धा पोलिसांनी ते निष्पन्न करायचंय, CIDनं पण निष्पन्न करायचंय, ज्या ज्या यंत्रणा असतील त्यांनी निष्पन्न करायचंय की यांच्याचमुळं त्याचा संतोष भायांचा खून झालेला आहे। कारण त्यांना 120B मध्ये पण घ्यायचं, त्यांना 302 मध्ये पण घ्यायचं। त्यांना तर धनंजय देशमुख यांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे आणि जरांगे पाटलांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहतोय। मात्र